श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी आज मोठी गर्दी केली होती। 1.25 लाखांहून अधिक भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गेले 4 दिवस कोल्हापुरात पर्यटकांची संख्या वाढली आहे। शुक्रवार आणि शनिवार तर श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी अंबाबाई मंदिरात गर्दी केली। दक्षिण दरवाजा, घाटी दरवाजा, पश्चिम दरवाजा या तिन्ही दरवाजातून भाविकांची दर्शनासाठी ये-जा सुरू होती, तर पूर्व दरवाजातून दर्शनाला केवळ आत प्रवेश दिला जातो। आज शनिवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे चांदीच्या उंबऱ्याऐवजी पितळी उंबऱ्यापासूनच दर्शन दिलं जात होतं। वाढत्या गर्दीचा फायदा उठवत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांसह सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येते। भाविकांच्या वाढत्या संख्येनुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आवश्यक त्या उपाययोजना करत असून आज शनिवारी 1.25 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्याचं व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितलं। या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक हे पर्यटनासाठी तसेच देवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। त्या अनुषंगाने करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानकडे 21 तारखेपासून कालच्या तारखेपर्यंत जवळजवळ 5 ते 5.5 लाख लोकांनी दर्शन घेतल्याची नोंद समितीकडे आहे। आजच्या दिवशीही 1 लाख ते 1.25 लाख लोकांनी दर्शन घेतलं असं समजतं। भाविकांना सुलभ आणि व्यवस्थित दर्शन होण्यासाठी देवस्थान समितीनं दर्शन रांगेमध्ये कूलर आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। पुढच्या 5 तारखेपर्यंत अशीच गर्दी राहील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने समितीने योग्य त्या उपाययोजना ठेवलेल्या आहेत। गेल्या 8 दिवसांमध्ये तब्बल 5.5 लाख भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय।